हॅलो फ्रेंड्स, 12वीत खूप जणांना कन्फ्युजन असतं की इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा. टॉपिक्स माहीत नसतात, कसे सॉल्व करायचे ते माहीत नसतात आणि खूप जण क्लाससुद्धा जॉईन करत नाहीत. तर त्यासाठी आपला जो हा क्लास आहे हा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण इथं खूप सारे टॉपिक जे एक्झाममध्ये येणार आहेत ते आपण कवर करणार आहोत. तर चला बघू. एक जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला, ज्याचं नाव आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन, जो पूर्ण 4 मार्क्सला येतो. तो कसा सॉल्व करायचा स्टेप बाय स्टेप आता पाहू आपण. तर बघा, एक क्वेश्चन दिलेला आहे. टेक अन इंटरव्ह्यू ऑफ अ पॉप्युलर ॲक्टर. आता एखादा जो पॉप्युलर ॲक्टर असेल, जसं की अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, गोविंदा, तर त्यांचा इंटरव्ह्यू घेणं आहे. सेट 8 to 10 क्वेश्चन. तर 8 ते 10 प्रश्न फक्त तुम्हाला बनवायचे आहेत. खूप जणांना हे कन्फ्युजन राहतं की प्रश्नाच्या खाली उत्तर लिहायचं आहे का, किंवा ते कसं लिहायचं आहे, कोणते प्रश्न आहेत. तर आता स्टेप बाय स्टेप ते आपण पाहू. तर बघा, सुरुवात करताना नेम ऑफ द इंटरव्ह्यू हे तुम्हाला ॲन्सरमध्ये लिहायचं आहे. इंटरव्ह्यूमध्ये जो आपण ज्याचा इंटरव्ह्यू घेत आहोत त्याचं नाव येईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फील्ड, की कोणतं क्षेत्र आहे. जसं की ॲक्टर आहे म्हणजे सिनेमा, फिल्म. ठीक आहे. तर हे त्यांचं क्षेत्र येईल. जर क्रिकेटर असता तर स्पोर्ट हे आलं असतं त्याचं क्षेत्र किंवा फील्ड. डेट, कोणतीही एक इमॅजिनरी डेट घेऊ शकता. त्यानंतर प्लेस, ठिकाण, की हा इंटरव्ह्यू कुठे सुरू आहे. त्यानंतर इन ड्युरेशन. तर ड्युरेशन म्हणजेच कालावधी, की किती वेळ हा इंटरव्ह्यू चालला. ठीक आहे. त्यानंतर एक ओळ सोडून तुम्ही थोडी स्टार्टिंग करू शकता. जसं की गुड मॉर्निंग. समोर ज्याचा इंटरव्ह्यू घेत आहात, सुरुवात करताना काय म्हणायचं आहे त्याला, गुड मॉर्निंग, थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम फॉर दिस इंटरव्ह्यू, की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. शॉल वी स्टार्ट. तर आपण सुरू करूया का. तर एका प्रॉपर पद्धतीनं तो इंटरव्ह्यू जायला पाहिजे. मग प्रश्न कोणते विचारायचे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, प्लीज टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. पहिले त्याचं इंट्रोडक्शन घ्या, की त्याच्याबद्दल माहिती, तो काय काय सांगते. ठीक आहे. त्यानंतर बघा, सेकंड क्वेश्चन इन व्हाय डिड यू चूज दिस फील्ड. तर ऑब्व्हियसली ॲक्टर आहे, तर फिल्म इंडस्ट्री किंवा ॲक्टिंग ही फील्ड त्यांनी का निवडली. व्हॉट इज युअर एज्युकेशन. तर तुमचं शिक्षण काय झालं आहे. ऑब्व्हियसली प्रत्येकाला हा प्रश्न विचारावाच लागेल तुम्हाला. विच स्कूल ऑर कॉलेज डिड यू अटेंड. कोणती शाळा किंवा कॉलेज तुम्ही अटेंड केलं आहे ते आम्हाला सविस्तर सांगा. तर बघा, प्रॉपर एका पद्धतीनं आपण इंटरव्ह्यू दिलेला आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा. मी पुढचे क्वेश्चन घेतो. काही महत्त्वाच्या बाबीसुद्धा यात लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की पहा, की फर्स्ट लेटर तुम्हाला कॅपिटलच घ्यायचं आहे. एंडिंग करताना क्वेश्चन मार्क जिथं लागतो तिथं तो द्या. आणि या मधात 2 क्वेश्चनच्या मधात एक ओळ सोडा. यामुळे तुमचं प्रेझेंटेशन चांगलं होते आणि चेकर तुम्हाला चांगले मार्क्ससुद्धा देतो. तर बघा, फोर्थ क्वेश्चन आहे आपला, व्हॉट प्रॉब्लेम्स डिड यू फेस इन युअर जर्नी. तर या प्रवासामध्ये किंवा या ॲक्टिंगच्या प्रवासामध्ये तुम्ही कोणते कोणते प्रॉब्लेम फेस केले. प्रत्येक जणाच्या जीवनात प्रॉब्लेम असतात आणि इथं इंटरव्ह्यू घेताना आपण हा क्वेश्चन प्रत्येकालाच विचारू शकतो. म्हणजे प्रश्न कोणतेही येऊ द्या, हे जे काही क्वेश्चन आहेत ते प्रत्येकाला सूट होतात. तर व्हॉट प्रॉब्लेम डिड यू फेस इन युअर जर्नी, हाऊ डिड यू सॉल्व इट, आणि ते तुम्ही कसे सोडवले. मग समोरचा त्याचं उत्तर देईल. ठीक आहे. एक ओळ सोडून मग फिफ्थ क्वेश्चन, हाऊ युअर फॅमिली सपोर्ट्स यू इन दिस जर्नी. तर या प्रवासात तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसा सपोर्ट दिला, कसा पाठिंबा दिला. मग जो इंटरव्ह्यूवी आहे तो त्याचं उत्तर देईल. ठीक आहे. देन सिक्स्थ, व्हॉट आर युअर स्ट्रॉंगनेस अँड व्हॉट इज युअर विकनेस. तर तुमचे स्ट्रॉंग पॉईंट सांगा आणि वीक पॉईंटसुद्धा सांगा. प्रत्येकाचे असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, सेवन्थ, हू इज युअर रोल मॉडेल. ऑब्व्हियसली कोणतीही जर्नी पास करताना काहीतरी मोटिवेशन लागते आणि त्यासाठी आपल्याला एखादा रोल मॉडेलसुद्धा पकडावा लागतो. तर ठीक आहे. तर तुमचा रोल मॉडेल कोण आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. ठीक आहे. 8 क्वेश्चन इज डू यू हॅव एनी क्वेश्चन. एंडिंग करताना समोरच्याला विचारा की तुमचे सुद्धा काही प्रश्न आहेत का. डायरेक्ट एंडिंग होत नाही. तर एक प्रॉपर फॉर्मॅट जो आहे इंटरव्ह्यूचा तो आपण इथं क्वेश्चन त्याचे पाहिले आहेत. एंडिंग करताना थँक्यू सुद्धा लिहा. यामुळे समोरच्याला समजेल की हां, तुम्ही खूप काही लर्न करून आलेले आहात आणि इथं तसेच बसलेले नाहीत. तर ह्या काही साध्या सोपी गोष्टी आहेत.
प्रत्येक कोणताही इंटरव्ह्यू आला तर ह्या तुम्ही अप्लाय करू शकता. तर हे जे काही 4 मार्क्स आहे हे इझिली तुम्ही मिळवू शकता. ठीक आहे, तर हा व्हिडिओ इथं एंड होतोय. थँक्यू.